मित्रहो, आपण पावसाळा जवळ आला की मान्सून या शब्दाबद्दल सगळीकडेच वाचतो आणि ऐकतो. मान्सून जवळ आला, मान्सून येतोय, मान्सून आला, हे असे शब्द. पण मान्सून या शब्दाचा इतिहास किंवा मान्सून हा नेमकं काय आहे, कुठून आला शब्द, याबद्दल आपण आज जाणून घेऊया. काही भाषा तज्ज्ञांच्या मते मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसिम या शब्दात आहे. मौसिम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे. दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो, इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे. याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात काही वेळा मान्सून वेळेपूर्वी म्हणजेच त्याच्या वेळेपेक्षा आधी दाखल झाल्याची नोंद आहे. याबाबत काही उदाहरणांचा अभ्यास केल्यास आपल्याला याची माहिती मिळू शकेल. भारताच्या स्वातंत्र्यानंतर साधारणतः महाराष्ट्रात 4 वर्षात मान्सून त्याच्या वेळेआधी दाखल झाला होता. त्यात 1990, 2007, 2018 आणि 2022 या वर्षांचा समावेश आहे. 1990 साली मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. 2007 साली मान्सून 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तो सुद्धा 2-3 दिवस आधीचा काळ होता. 2022 साली दक्षिण पश्चिम मान्सून नेहमी अंदाजे 1 जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो, पण 2022मध्ये तो 29 मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला होता. तो वेळेच्या 3 दिवस अगोदर आला. सध्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 24 मे रोजी हा पट्टा रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतरावर उत्तर पश्चिम भागात होता. आता त्याची वाटचाल पूर्वेकडे सुरू झाली आहे. आज 25 रोजी सकाळी कमी दाबाचा पट्टा रत्नागिरी आणि दापोली किनारा पार करणार आहे. मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो, पण काही वर्षात तो वेळेपूर्वी आला आहे. उदाहरणार्थ 2009 आणि 2001मध्ये मान्सून लवकर आल्याच्या नोंदी आहेत. 1918मध्ये मान्सून 11 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. तो खूप लवकर आला होता. या व्यतिरिक्त 2023मध्ये 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, जो 8 दिवस आधी होता. 1990मध्ये मान्सून 19 मे रोजी दाखल झाला होता, जो वेळेपेक्षा 13 दिवस आधी होता. 2009 नंतरचा विचार करताना मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची ही सर्वात अलीकडची तारीख आहे. 2009मध्ये 23 मे रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं. दरवर्षी सरासरी 1 जूनला मान्सून देशात दाखल होत असतो, पण यावर्षी 8 दिवसांपूर्वीच मान्सूननं प्रवेश केला आहे. मान्सून वेळेपूर्वी किंवा उशिरा येण्यामागे हवामानातील वैश्विक घडामोडी जसे की एल निनो, ला निना आणि हवामानातील दाबाचे बदल कारणीभूत ठरतात. दरवर्षी अंदमान निकोबारमध्ये साधारणपणे 20 मेपर्यंत मान्सून ऑनसेट होतो, म्हणजे दाखल होतो, पण यंदा आठवडाभर आधीच म्हणजे 13 मे रोजीच मान्सून निकोबारमध्ये दाखल झाला आहे. जेव्हा मान्सून वेळेपूर्वी येतो तेव्हा लोकांना आशा असते की पावसाळा चांगला आणि दीर्घकाळ चालणारा असेल, पण प्रत्यक्षात वेळेपूर्वी आलेल्या मान्सूनचा दर्जा म्हणजे प्रमाण, वितरण आणि सातत्य नेहमी चांगले असते असं नाही. 1990मध्ये अत्यंत लवकर म्हणजे 13 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्या वर्षी मान्सूनची स्थिती चिंताजनक होती. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला होता. शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या होत्या. सुरुवातीला जोरदार पाऊस, पण पुढे मध्य भारतात कोरडेपणा जाणवला. शेवटच्या पावसाच्या काळात सामान्यपेक्षा कमी होता. 2018मध्ये मान्सून 29 मे रोजी वेळेपूर्वी केरळमध्ये पोहोचला होता. यावर्षी एकूण पावसाचे प्रमाण
देशभरात साधारण होते, पण काही भागात विशेषतः पूर्व भारतात कमी पाऊस झाला होता. 2022मध्ये 29 मे रोजी मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला. सुरुवातीचा पाऊस चांगला होता, पण नंतर काही आठवडे ब्रेक मान्सून म्हणजेच पावसाचा खंड झाला. शेवटी एकंदर मान्सून सामान्यच्या जवळपास राहिला. यावरून असा निष्कर्ष निघतो की वेळेपूर्वी मान्सून आला म्हणजे तो चांगलाच असेल हा समज नेहमी बरोबर ठरत नाही. मान्सूनची सातत्यता, वितरण आणि शेवटपर्यंत टिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. वेळेपूर्वी पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी लवकर पेरणी करू शकतात. पिकांचे उत्पादन चांगले होते. पाणी साठ्यांमध्ये वाढ होऊन धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होते. तर दुसरीकडे मान्सून लवकर आल्यामुळे पावसात खंड पडू शकतो. अनेक वेळा जूनच्या शेवटी किंवा जुलैमध्ये ब्रेक मान्सून होतो, म्हणजे पावसात खंड येतो. पावसामध्ये अनियमितता असते. यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया जाऊन पुन्हा पेरण्या कराव्या लागू शकतात. लवकर सुरुवात होते मात्र नंतर खंड पडतो, कारण पावसामध्ये अनियमितता असल्याने पाऊस काही जिल्ह्यांमध्ये जास्त तर काही ठिकाणी अजिबातच पडत नाही. पाऊस न पडल्याने पिकांचे तर नुकसान होतेच, रोगराई वाढण्याचीही शक्यता असते. 2018, 2020 आणि 2022 या वर्षात वेळेपूर्वी मान्सून आला होता. त्यावेळी महाराष्ट्रात काय स्थिती होती ते जाणून घेऊ. 2018मध्ये वेळेपूर्वी 29 मेला मान्सून आला होता. सुरुवात चांगली झाली होती, मात्र जून जुलैमध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या होत्या. 2020 या वर्षीही मान्सूनची सुरुवात लवकर झाली होती आणि सातत्याने राज्यभर पाऊस पडला. पिकांचे उत्पादन चांगले झाले होते. 2022मध्येही वेळेपूर्वी मान्सूनला प्रारंभ झाला. सुरुवात चांगली होती, मात्र राज्यभरात पावसाचे प्रमाण समप्रमाणात नव्हते. त्यामुळे मराठवाड्यासह काही भागात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली होती. यामुळे लवकर आलेला मान्सून महाराष्ट्रासाठी चांगला ठरतोच असे नाही. पाऊस सातत्याने योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात पडणे हे अधिक महत्त्वाचे असते. यामुळे वेळेपूर्वी मान्सून आला तरी हवामान खात्याचा पुढील अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. जर हवामान खात्याने जुलैमध्ये खंडाचा इशारा दिला असेल तर दुर्लक्षित पिकांऐवजी कमी पाण्यात येणारी पीक योजना निवडावी. एकंदरीत वेळेपूर्वी आलेल्या मान्सूनमुळे काय होईल हे काळच ठरवेल.